Hello friends, welcome to our channel. In today's lecture we will discuss about the angular acceleration of the particle performing circular motion. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय? अँग्युलर वेलॉसिटी आपण ओमेगाने डिनोट केली होती आणि यालाच म्हटलं होतं आपण चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं रेट किती आहे? चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ टाइम, विथ चेंज इन टाइम. This ratio is called as the angular velocity. It means that angular velocity can also be written as d theta upon dt. टाईमनुसार किती चेंज होतं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्यालाच आपण अँग्युलर वेलॉसिटी म्हटलं होतं. फॉर एक्झाम्पल इथे आता टाईम जर आपण घेतलं इन 1 सेकंड, सपोज अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं आहे पार्टिकलचं 2 पाय रेडियन. इन 2 सेकंड टाईम, 2 सेकंडला समजा पार्टिकलचं 4 पाय रेडियन एवढं डिस्प्लेसमेंट झालं. 3rd सेकंडमध्ये पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झालं 6 पाय रेडियन. तर आपण अँग्युलर वेलॉसिटी किती आहे म्हणून त्या पार्टिकलची. तर अँग्युलर वेलॉसिटी आपण कसं दाखवतो? θ2 मायनस θ1 डिवायडेड बाय t2 मायनस t1. सो देअरफॉर θ2 याला θ2 म्हणू, याला θ1 म्हणू. फायनल मायनस इनिशियल, तर θ2 झालं 4 पाय मायनस 2 पाय डिवायडेड बाय किती टाईममध्ये? 2 मायनस 1 इन 1 सेकंड. देअरफॉर 4 पाय मायनस 2 पाय इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय 1. देअरफॉर 2 पाय रेडियन पर सेकंड. सो दिस इज द अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी आहे त्या पार्टिकलची 2 पाय रेडियन पर सेकंड. सपोज इन दॅट इंटरवल ऑफ टाईम, या इंटरवल ऑफ टाईममध्ये अँग्युलर वेलॉसिटी किती आहे? तर आपण म्हणू इथे आता 3 मायनस 2 इज इक्वल टू 1. 6 पाय मायनस 4 पाय इज इक्वल टू 2 पाय. देअरफॉर इट इज ऑल्सो 2 पाय रेडियन पर सेकंड. सो स्पीड पार्टिकलची कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे तो सारखं रेडियन कवर करत आहे, सारखं अँग्युलर डिस्प्लेसमेंट कवर करत आहे सारख्या टाईम इंटरवलमध्ये. म्हणून आपण म्हणू अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, त्या पार्टिकलची अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. सपोज इफ दिस अँग्युलर डिस्प्लेसमेंट सारख्या टाईम इंटरवलमध्ये सारखा अँग्युलर डिस्प्लेसमेंट तो कवर करत नसेल, म्हणजे इथे आता काय होईल? 8 मायनस 4 पाय म्हणजे 4 पाय डिवायडेड बाय 1. या टाईम इंटरवलमध्ये 8 मायनस 4 म्हणजे 4 पाय रेडियन एवढं कवर केलं, तर म्हणजे जे अँग्युलर वेलॉसिटी झाली आता 4 पाय रेडियन पर सेकंड. आधी होती 2 पाय रेडियन पर सेकंड, मग झाले 4 पाय रेडियन पर सेकंड. याचा अर्थ अँग्युलर वेलॉसिटी चेंज झाली टाईमनुसार. तर यालाच म्हणू आपण अँग्युलर ॲक्सेलरेशन. त्या पार्टिकलला अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. जर पार्टिकलची अँग्युलर वेलॉसिटी चेंज होत असेल टाईमनुसार, तर त्याचा रेट किती आहे, टाईम चेंज होण्याचा रेट किती आहे, त्यालाच म्हणतो आपण अँग्युलर ॲक्सेलरेशन. सो द अँग्युलर ॲक्सेलरेशन is defined as, डेफिनेशन याची काय होईल? तर द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट, is called angular acceleration. The time rate of change of angular velocity is called angular acceleration. It is denoted by alpha, and suppose the change in angular velocity is d omega with small interval of time dt, तर angular आपण acceleration d omega upon dt लिहितो. आणि समजा याचं मॅग्निट्यूड लिहायचं असेल मॅग्निट्यूडमध्ये, तर अँग्युलर ॲक्सेलरेशन समजा स्पीड, फायनल स्पीड ओमेगा 2 आहे आणि इनिशियल स्पीड होती ओमेगा 1 इन टाइम इंटरवल t. देन अँग्युलर ॲक्सेलरेशन कॅन बी रिटन ॲज ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवायडेड बाय t. याचा SI युनिट काय होईल मग? द SI युनिट ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन इज, SI युनिट कशामध्ये आपण मेजर करू अँग्युलर ॲक्सेलरेशनला?
तर याचं युनिट आहे रॅडियन पर सेकंड, रॅडियन पर सेकंड, आणि याचं युनिट आहे सेकंड. सो इट्स युनिट बिकम्स रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. याचा आता SI युनिटमध्ये मेजर करताना याला रॅडियन पर सेकंड स्क्वेअर अशा याचं युनिटने मेजर करू. देन इट्स डायमेन्शन काय होईल आता, डायमेन्शन ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन इज m0. मास नाही त्याच्यामुळे इथे m0. रॅडियन ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे त्याच्यामुळे याचं m0. याचं लेंथ नाही आहे त्याच्यामुळे L0. आणि इथे टाईम आता खाली आता 2 आहे, टीचं पॉवर 2, वर गेल्यानंतर t⁻². सो दिस इज द डायमेन्शन ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता याची डायरेक्शन कोणाकडे राहील, अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन, डायरेक्शन ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन. सपोज पार्टिकलची स्पीड जर वाढत असेल, टाईमनुसार पार्टिकलची स्पीड वाढत असेल तर अँग्युलर वेलॉसिटीची सुद्धा स्पीड वाढेल, अँग्युलर वेलॉसिटीसुद्धा वाढेल त्या पार्टिकलची. पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये परफॉर्म करत आहे आणि समजा पार्टिकलची स्पीड टाईमनुसार वाढत आहे. आधी 2 रॅडियन पर सेकंड होती, मग 4 रॅडियन, मग 5-6 रॅडियन पर सेकंड. देन इट्स अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन नेहमी हेच राहील. अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन कशाने काढतो आपण, अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. ज्या डायरेक्शनने पार्टिकलचं मोशन आहे त्या डायरेक्शनने आपण राईट हँडच्या कर्ल फिंगर घेतो आणि जो स्ट्रेच थंब आहे त्या डायरेक्शनने अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन राहील. या डायरेक्शनने आता पार्टिकलचं मोशन जर असेल अँग्युलर वेलॉसिटीची या डायरेक्शन राहील. जर समजा आता पार्टिकल स्पीड होत असेल, आता स्पीडिंग अप पार्टिकल स्पीडिंग अप म्हणजे स्पीड वाढत आहे, आता टाईमनुसार स्पीड वाढत आहे त्याची, तर अँग्युलर ॲक्सेलरेशनची सुद्धा डायरेक्शन कुणाकडे राहील, अँग्युलर वेलॉसिटीच्याच डायरेक्शनने राहील. म्हणजे इथे आता लिहू, इफ द पार्टिकल जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, जर त्या पार्टिकलची स्पीड वाढत असेल, स्पीडिंग अप, देन द डायरेक्शन ऑफ अल्फाची डायरेक्शन इज इन द डायरेक्शन ऑफ ओमेगाच्या डायरेक्शननेच राहील त्याची डायरेक्शन, जर पार्टिकलची स्पीड वाढत असेल तर. सेकंड, जर पार्टिकलची स्पीड याच डायरेक्शनने पार्टिकल फिरत आहे, बस पार्टिकलची स्पीड आता कमी होत आहे टाईमनुसार, तर ओमेगाची डायरेक्शन चेंज होणार नाही, ओमेगाची तीच राहील डायरेक्शन. बट द डायरेक्शन ऑफ पार्टिकल आता स्लो डाऊन होत आहे, स्लोविंग डाऊन, देन ओमेगाची डायरेक्शन हीच राहील, बट अल्फाची डायरेक्शन चेंज होईल. आता अल्फाची डायरेक्शन अपोजिट राहील ओमेगाच्या. आणि ते म्हणू आपण, इफ द पार्टिकल स्लोविंग डाऊन, then its direction, then the direction of alpha is opposite to the direction of angular acceleration. अँग्युलर ॲक्सेलरेशनच्या अपोजिट डायरेक्शनने राहील जर पार्टिकलची स्पीड हळूहळू कमी होत असेल तर टाईमनुसार. सो दिस इज अबाउट द अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता काढायचं असेल आपल्याला तर हा फॉर्म्युला आपण यूज करू कोणत्या न्यूमेरिकलसाठी.